तर आपण सध्या चंद्रपूर या गावात आहोत. हे कोका अभयारण्याच्या मध्ये येते गाव. हे कोका वन्यजीव अभयारण्य नागझिरा जो प्रकल्प आहे ना, व्याघ्र प्रकल्प, त्या परिसरामध्ये हे गाव येते. त्या गावाची एक विशेषता आहे की या गावात नेटवर्क अजिबात चालत नाही, असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. आणि मी सुद्धा मागच्या वेळेस आलो ना, आता पण आलो, ते सर्व सांगत आहे की इथं नेट अजिबात चालत नाही. तरी सुद्धा हे लोक कसे काय, तर यांच्याकडून आपण विचारूया. तर भाऊ, इथं तुम्ही कुठचे? उदारा. तुमच्या गावात नेट चालते का? ते गाव कुठं आहे? तुम्ही तुमचे व्यवहार कसे करता मग? हो का, ठीक आहे. पाय इकडे. तर थांबा भाऊ, आपलं नाव काय? भिवा जांभूळकर. गाव कोणतं? चंद्रपूर. तर इथं नेट चालत नाही असं मी ऐकलं, खरं आहे का ते? खरंच आहे, नेट चालत नाही अजिबात. पण याचं कारण काय? कारण की इथं टॉवर वगैरे नाही. टावर नसल्या. बरं, तुम्ही मग आता आजच्या काळामध्ये नेट मोबाईल एवढा कंपल्सरी झालेला आहे की क्षणाला म्हणजे मोबाईलशिवाय कोणाचं काम अजिबात होत नाही. तर तुम्ही तुमचे काम कसे करता मग नेट अजिबात चालत नाही तर? बाहेर गावी जायला लागते. पण तुमची मागणी आहे का इथं नेट वगैरे असावं? नेट पाहिजे, टॉवर पाहिजे. तर मला या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना सांगायचं आहे की गाव चंद्रपूर आहे, शहर नाही ते. चंद्रपूर शहर मोठं वेगळं आहे, म्हणजे गाव आहे. आणि कोका अभयारण्याच्या मध्ये येते गाव हे. आणि एक छोटंसंच गाव आहे, अगदी म्हणजे जंगलाच्या कुशीमध्ये निसर्गाच्या सान्निध्यात वसलेलं आहे. आणि सर्वात महत्वाची समस्या म्हणजे या गावकऱ्यांची अशी, तर नेट चालत नाही. कारण इकडून तिकडून तर करिता इथं नेट म्हणजे जर आलं त्या लोकांसाठी सुविधा होईल. आणि पहा, इथं समोर जे नेट कॅफे लावलेलं आहे ना, इथे जावं लागतं. हे जे गाव आहे ना, हे गाव कुठं आहे? ते समोर आहे, खूप समोर आहे का? 5 किलोमीटर. तर या आता कसं आहे, शिकलेले मुलं असतात, स्पर्धा परीक्षेवाले असतात, युवक विद्यार्थी असतात, किंवा शेतकऱ्यांच्या अनेक योजना सुद्धा असतात. आजकाल ऑनलाईन काम असल्यामुळे काम अडते. तर मला असं म्हणायचं आहे की इथं जर लवकरात लवकर नेटची यांना सुविधा मिळाली तर गावकऱ्यांसाठी अतिशय चांगली बाब होईल. एवढंच मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे. धन्यवाद.